नमस्कार. मी अनिरुद्ध मराठे. हा आठवडा अमेरिकेतून ही जी व्हिडिओ सिरीज आहे त्या व्हिडिओ सिरीजच्या 6व्या भागात मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. ह्या आजचा जो व्हिडिओ आहे तो हा आठवडा अमेरिकेतून हा भाग आहे यामध्ये, परंतु मागच्या 2-3 आठवड्यांचा थोडासा आढावा होणार आहे का. तर ह्या आठवड्यातले म्हणजे ह्या व्हिडिओतले जे प्रमुख मुद्दे आहेत ते आपण बघूया. अमेरिकेमध्ये एक 1.5 आठवड्यापूर्वी साधारणपणे असेल एक कॉन्झर्वेटिव्ह ऍक्टिव्हिस्ट, ज्याला असं म्हणू, चार्ली कर्क हे नावाचे कॉन्झर्वेटिव्ह ऍक्टिव्हिस्ट होते. म्हणजे त्यांची हत्या करण्यात आली. अतिशय निर्घृण पद्धतीने त्यांची हत्या करण्यात आली आणि त्याच्यामुळे इथे खूप मोठ्या बातम्या त्याच्याबद्दल प्रसिद्ध झाल्या, त्याच्याबद्दल चर्चा देखील झाली. तर हे चार्ली कर्क कोण आहेत ते थोडंसं आपण समजून घेऊ. अमेरिकेमध्ये काही अशा ह्या व्यक्ती आहेत, म्हणजे राजकीय पटलाच्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला अशा व्यक्ती आहेत की ज्या अनेक वेळेला काही विवादास्पद विधानं करतात आणि त्या विवादास्पद विधानांमुळे ती प्रसिद्ध होतात. उदाहरण द्यायचं झालं तर राजकीय विचारसरणीच्या उजव्या बाजूला जी अशा व्यक्ती होत्या त्यामध्ये आपण ॲन कोल्टर यांचं नाव घेऊ शकतो, रश लिंबॉ यांचं नाव घेऊ शकतो, त्याच्यानंतर शॉन हॅनिटी यांचं नाव घेऊ शकतो. राजकीय पटलाच्या डाव्या बाजूला जर का आपण पाहिलं तर मॉरिन डाऊड म्हणून एक लेखिका होत्या. त्याही काही वेळेला अशी विवादास्पद अशा पद्धतीची विधानं करत असत आणि त्याच्यामुळे त्या प्रसिद्ध पावलेले लोक हे होते. चार्ली कर्क ही त्यापैकी एक असं आपण म्हटलं तर काही हरकत नाही. परंतु चार्ली कर्क यांची थोडीशी पार्श्वभूमी आपण समजून घेतली पाहिजे. चार्ली कर्क यांचं वय हे केवळ 31 वर्षांचं होतं. अतिशय तरुण होते ते आणि ह्या तरुण वयामध्ये त्यांनी कोणतीही पार्श्वभूमी याचा अर्थ की बाबा माझे वडील सिनेटर आहेत, माझे आई काँग्रेसमन आहे किंवा माझ्या मागे कोणती अशी मोठी संस्था आहे असं नसताना त्यांनी स्वतःच्या बळावर, स्वतःच्या जोरावर टर्निंग पॉइंट USA नावाची एक संस्था उभी केली लेटर ऑन, म्हणजे नंतरच्या काळामध्ये. परंतु 31 वर्षाचंच केवळ जीवन ते जगले दुर्दैवाने आणि त्यांची हत्या करण्यात आली. परंतु ह्या काळामध्ये त्यांनी कॉन्झर्वेटिव्ह विचारसरणी आणि त्यामध्ये देखील ख्रिश्चन कॉन्झर्वेटिझम अशा प्रकारची विचारसरणी पुढे आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आणि त्यामध्ये त्यांनी काय महत्वाचं जर का काही काम केलं असेल तर वय वर्ष 18 ते 25 हा जो गट आहे, युवक जे आहेत, त्या युवकांना एकत्र करून त्यांच्या म्हणजे त्यांचं एक संघटन करण्याचं काम चार्ली कर्क यांनी केलं. आणि रिपब्लिकन पार्टी जी आहे, जी कॉन्झर्वेटिव्ह पार्टी समजली जाते, तर ती रिपब्लिकन पार्टीकडे हा एक खरा मोठा प्रश्न होता की तरुण लोकांना आपल्याकडे आकृष्ट कसं करायचं. जगभर असा ट्रेंड आहे की तरुण लोक धर्मापासून लांब जायला लागलेले आहेत. अशा वेळेला या तरुण लोकांना ख्रिश्चन कॉन्झर्वेटिझमकडे कसं आकर्षित करायचं हा एक प्रश्न होता आणि तो चार्ली कर्क यांनी ते करून दाखवलं. त्यामध्ये त्यांचं वैशिष्ट्य असं होतं की ते फ्रीडम ऑफ स्पीचचे, म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आहे त्याचे खंदे पुरस्कर्ते होते आणि त्यांची पद्धत अशी होती की ते वादविवाद करण्यासाठी प्रसिद्ध होते. म्हणजे डिबेटर असं आपण म्हणू, ते डिबेट करायला नेहमी तयार असत. सर्वसाधारणपणे असं होतं की आपण आपल्याच बबलमध्ये, आपल्याच ककूनमध्ये राहतो. म्हणजे कॉन्झर्वेटिव्ह असतील तर ते कॉन्झर्वेटिव्ह ककूनमध्ये राहतात, लिबरल्स असतील तर ते लिबरल्स ककूनमध्ये राहतात. आणि थोडंसं वेगळं मत जर का मांडलं गेलं तर अशा व्यक्तीला बहिष्कृत केलं जातं, काढून टाकलं जातं. अशा व्यक्तीशी चर्चा देखील करणं बंद केलं जातं. हे मी सगळीकडे पाहिलेलं आहे. पण चार्ली कर्क यांचा जो अप्रोच होता, त्यांची जी पद्धत होती त्यामध्ये ते लिबरल लोकांबरोबर त्यांच्या विरोधी, म्हणजे चार्ली कर्क यांची जी मतं आहेत त्यांच्या विरोधी असलेल्या मतांच्या लोकांबद्दल ते वादविवाद करत असत आणि ते उघडपणे वादविवाद करत असत. म्हणजे वेगवेगळ्या व्यासपीठांवरून ते वादविवाद करत असत.
आणि ह्याच्यातून त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली, कारण ते आपला मुद्दा मांडण्यामध्ये कोणत्याही प्रकारे पडत नव्हते आणि निर्भीडपणे आपला मुद्दा मांडत होता. तो मुद्दा कितीही कॉन्ट्रोव्हर्शियल असो पण ते मांडत होते. त्याचप्रमाणे समोरचा जर का आपला मुद्दा मांडत असेल तर समोरच्याला ती संधी देणं आणि त्याचा मुद्दा जर का मांडला तर तो खोडून काढणं, किंवा तो आपला जर का मुद्दा खोडून काढत असेल तर ते करणं हे त्यांना आवडत असे आणि ते तसं करत होते. आणि दुर्दैवाने त्यांची जी हत्या झाली तर ती हत्या अशा ठिकाणी झाली जी युनिव्हर्सिटी ऑफ युटा ह्या युनिव्हर्सिटीमध्ये म्हणजे विद्यापीठामध्ये ही हत्या झाली. हे अतिशय क्लेशदायक आहे खरं सांगायला गेलं तर, कारण विद्यापीठ आणि शाळा इथं मुक्त वातावरण असलं पाहिजे. चार्ली कर्क यांचे विचार मला अजिबातच पटणारे नाहीत, हे मी स्पष्टपणे सांगतो. अजिबात म्हणजे अजिबातच पटणारे नाहीत. मी त्यांच्या विचारांचा कायमच विरोध करत राहणारा असा प्राणी आहे, असा मनुष्य आहे. मला त्यांचे विचार न पटणारे आहेत. परंतु असे विचार जर का एखादा मांडत असेल तर ते मांडण्याचं स्वातंत्र्य त्याला असलं पाहिजे आणि त्या मुद्द्यांचा विरोध करण्याचं स्वातंत्र्य मला असलं पाहिजे किंवा इतर कोणालाही असलं पाहिजे. हे सर्वात महत्वाचं आहे. नुसतं लोकशाहीसाठी नाही तर निरोगी समाजमनासाठी हे महत्वाचं आहे. आणि हे कुठे होऊ शकतं याचा जर का तुम्ही विचार केलात की अशा प्रकारे विचारांची देवाणघेवाण कोणत्या प्रकारच्या वातावरणात होऊ शकते, तर युनिव्हर्सिटीज म्हणजे विद्यापीठ, शाळा ह्यांमध्ये ही देवाणघेवाण झालीच पाहिजे, कारण त्याच्याखेरीज मनुष्यजात पुढे जाणार नाही. विद्यापीठांमध्ये मात्र अशा प्रकारच्या चर्चा झाल्याच पाहिजेत ह्या मताचा मी आहे. आणि चार्ली कर्क युनिव्हर्सिटी ऑफ युटा नावाचं जे राज्य आहे ते साधारण अमेरिकेच्या पश्चिम भागात आहे आणि अतिशय कॉन्झर्वेटिव्ह असं राज्य आहे. तर तिथं ते असे प्रश्न घेत होते समुदायाकडून, त्यांच्या ऑडियन्सकडून, त्यांच्याकडून हे प्रश्न घेत होते आणि प्रश्न घेता घेताच त्यांच्यावरती स्नायपर जसा गोळी मारून शत्रूला मारतो तशा प्रकारे स्नायपरनी त्यांची हत्या करण्यात आली. अतिशय दुःखदायक, क्लेशदायक असं ते दृश्य होतं. आणि ही हत्या झाल्यानंतर अनेक लोकांनी त्या हत्येचं उदात्तीकरण केलं. म्हणजे हे सगळ्यात वाईट आहे. तुम्हाला माणूस आवडो न आवडो किंवा त्याचे विचार आवडो न आवडो, परंतु एखाद्याची हत्या करणं हे सर्वात चुकीचं आहे. आणि अशी हत्या केल्यानंतर त्या हत्येचं उदात्तीकरण किंवा त्या हत्येचा आनंद घेतल्यासारखं दाखवणं हे अतिशय विकृत मनोवृत्ती आहे असं मला वाटतं. आणि भारतामध्ये तुम्ही या गोष्टींचा संदर्भ लावू शकता. उदाहरणार्थ नथुरामाचं जे उदात्तीकरण केलं जातं आणि गांधींची हत्या त्याला वध म्हटलं जातं, हे हत्येचं उदात्तीकरण आहे. आणि हे हत्येचं उदात्तीकरण हे विकृत मनोवृत्तीचं निदर्शक आहे असं मला वाटतं. आणि हे करता कामा नये, कोणीही करता कामा नये अशी माझी इच्छा आहे. परंतु अशा घटना घडल्या आणि ज्यांनी असं केलं त्यांना आपली नोकरी गमवावी लागली. कारण आणि ह्या सर्व घटनांचा एक पगडा गेल्या 2-3 आठवड्यांमध्ये अमेरिकेच्या वृत्तपत्र माध्यमातून किंवा वृत्त माध्यमातून किंवा समाज माध्यमातून असा होता की ही हत्या घडली ती युटामध्ये, जिथं रिपब्लिकन पार्टीचा गव्हर्नर आहे. म्हणजे राज्याचा जो प्रमुख आहे तो रिपब्लिकन पार्टीचा आहे. आणि डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने डेमोक्रॅटिक पार्टीचे जे राज्य आहेत, उदाहरणार्थ कॅलिफोर्निया आहे किंवा उदाहरणार्थ न्यूयॉर्क आहे, इथं कायदा आणि सुव्यवस्था ही अत्यंत गलिच्छ आहे, अत्यंत भीतीदायक आहे असा प्रचार करतायत आणि नॅशनल गार्ड्स पाठवण्याचा प्रयत्न करतायत. आता रिपब्लिकन पक्षाचा प्राबल्य असलेल्या युटामध्ये एक जो इव्हेंट होतो की जो व्यक्ती स्वातंत्र्यावरती आधारित असा कार्यक्रम असताना जो माणूस तिथं बोलतो त्या माणसाची हत्या होते. मग कोणी असं आर्ग्यू केलं की युटामध्ये किती भयंकर परिस्थिती आहे. कॅलिफोर्नियात ही हत्या झाली नाही, न्यूयॉर्कमध्ये ही हत्या झाली नाही. युटासारख्या
ख्रिश्चन कॉन्झर्वेटिव्ह राज्यात ही हत्या झाली. मग डोनाल्ड ट्रम्प आता युटामध्ये नॅशनल गार्ड का पाठवत नाहीत, त्याच्याबद्दल का बोलत नाहीत, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. हिपॉक्रसी आहे ती ही अशी आहे. कॅलिफोर्नियात UCLA किंवा बर्कली सारख्या विद्यापीठात झाली असती तर त्या विद्यापीठांना, त्या राज्याला डोनाल्ड ट्रम्प यांनी अक्षरशः धारेवर धरलं असतं. UC बर्कलेचं सगळं जे फंडिंग आहे ते त्यांनी बंद केलं असतं. का तर UC बर्कलीमध्ये, बर्कली ही अत्यंत लिबरल अशी संस्था, युनिव्हर्सिटी समजली जाते, तिथं अशी दुर्दैवी घटना घडली असती तर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस हे अत्यंत गंभीर झाले असते त्या युनिव्हर्सिटीच्या दृष्टीने. पण युनिव्हर्सिटी ऑफ युटामध्ये मात्र काही असे कॉन्सिक्वेन्सेस झाल्याचे माझं ऐकिवात नाही, कोणत्या बातम्यांमध्ये देखील नाही. तर हा मुद्दा देखील लक्षात घेण्यासारखा आहे. आणि ह्या सर्वांमधून एकच मला सांगावं असं वाटतं किंवा माझं मत असं आहे की फर्स्ट अमेंडमेंट किंवा फ्रीडम ऑफ स्पीच आणि फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, आपण काय बोलतो त्याचं स्वातंत्र्य हे असलं पाहिजे. आणि आपल्या विरोधी मतं जी आहेत ती आपल्याला ऐकण्याचं धैर्य, आपल्या विरोधी जी मतं आहेत ते ऐकण्याचं धैर्य, धारिष्ट्य आपल्या ठिकाणी असलं पाहिजे. आणि त्या मतांचा जर का तुम्हाला प्रतिवाद करायचा असेल तर तुम्हाला प्रतिवाद करता आला पाहिजे आणि ते प्रतिवाद करण्याची बुद्धिमत्ता, ताकद आपल्या ठिकाणी असली पाहिजे. कारण ह्यातूनच समाज एक निरोगी आयुष्य आणि आपले मतभेद कमी करून किंवा मिटवून आपण एकत्र येऊ शकतो. हत्या कोणतेही विचार थांबवू शकत नाही. त्याच्यामुळे हा अत्यंत चुकीचा मुद्दा आहे आणि अशा हत्यांचं समर्थन करणं, अशा हत्यांमध्ये आनंद मिळवणं ही मानसिक विकृती आहे असं मला वाटतं. जिमी किमेल नावाचा जो लेट नाईट कॉमेडियन असं आपण म्हणू, लेट नाईट शोज मधला कॉमेडियन, त्याचा जो शो आहे तो इनडेफिनेटली सस्पेंड केला गेला. तर जिमी किमलच्या बद्दल आपण बोलू. त्याचप्रमाणे जुलैमध्ये स्टीव्हन कोल्बेर यांचा जो शो होता CBS वरती, तर तो देखील रद्द करण्यात आला. तर स्टीव्हन कोल्बेर यांचा जो शो होता तो CBS वर होता आणि जिमी किमेल यांचा जो शो होता तो ABC वरती होता. तर सर्वप्रथम आपण समजून घेतले पाहिजे की हे लेट नाईट शोज काय आहेत, ते कुठे होतात आणि काय, असं त्याची थोडीशी पार्श्वभूमी मी आपल्याला देतो. साधारण एक 100 वर्षापूर्वी, 100 नसतील अगदी, किंवा 70-80 तरी असतील वर्षांपूर्वी अमेरिकेमध्ये 3च ब्रॉडकास्टर्स होते. ABC, NBC, CBS हे 3 ब्रॉडकास्टर होते. आणि हे जे ब्रॉडकास्टर आहेत की नाही, तर ते पब्लिक एअरवेव्ज असं ज्याला म्हटलं जातं त्यांचा ते वापर करतात. आणि उदाहरणार्थ आता आपण इंटरनेट सर्व्हिस, वायफाय आपण वापरतो, सगळ्या घरात वापरतो. तर वायफायचं पण तुम्ही कल्पना करा की एक ते यंत्र असतं, ते कुठेही इलेक्ट्रिकली, फिजिकली कुठेही कनेक्टेड नसतं, तरी देखील त्याच्यातून मेसेज कुठेतरी दुसरीकडे जातो. मग हा मेसेज कसा जातो, तर पब्लिक एअरवेव्ज मधनच जातो. तर ह्या पब्लिक एअरवेव्ज मध्ये जात असल्यामुळे सरकार त्याचं नियंत्रण करतं. म्हणजे हे उदाहरणार्थ तुम्हाला तुमचं रेडिओ स्टेशन चालवायचं असेल, TV स्टेशन चालवायचं असेल तर सरकारकडनं परवाना घ्यायला लागतो, कारण तो पब्लिकचा म्हणजे पब्लिक एअरवेव्ज आहेत म्हणून. आणि ह्या 3 आपण पाहिलं की 3 ब्रॉडकास्टर्स होते प्रामुख्याने, ABC, NBC, CBS. तुम्ही सॅटेलाइटवरनं ब्रॉडकास्ट करत असाल तर त्याला मात्र हे नाही बरं का, त्याला हे बंधन नाही. तर ह्या प्रत्येक हे जे 3 ब्रॉडकास्टर्स होते तर त्यांच्या इथे एक लेट नाईट शो म्हणून प्रकार असतो. म्हणजे तुम्हाला जर का आठवत असेल, शेखर सुमन, बरोबर, शेखर सुमन हा ऍक्टर होता, त्याचा एक शो होता तुम्हाला आठवत असेल तर, हिंदीमध्ये आपल्या कोणत्या तरी टीव्हीवरच्या चॅनलमधनं भारतामध्ये दिसायचा. तर हे असे लेट नाईट शोज चालतात. ते साधारणतः रात्री 11 सेंट्रलला ते चालू होतात आणि त्यामध्ये पॉलिटिकल सटायर म्हणजे राजकीय विनोद किंवा राजकीय लोकांचे वाहवाडे काढणे विनोदाच्या माध्यमातून असा तो सर्वसाधारण प्रकार असतो. जिमी किमल आणि स्टीव्हन कोल्बेर आणि स्टुअर्ट हे तिघजण खूप गाजलेली ही व्यक्ती आहेत. तर जॉन स्टुअर्ट, तर जिमी किमल यांनी मोनोलॉग केला.
तर तो जो मोनोलॉग केला त्या मोनोलॉगवरनं त्यांचा शो सस्पेंड केला. तर तो मोनोलॉग काय काय आहे आणि ते तुम्ही युट्यूबवरती तुम्ही हे बघू शकता. पण तो मोनोलॉग काय होता आणि त्याच्यामधला विवादास्पद जो भाग समजला गेला तो काय होता त्याची मी ट्रान्स्क्रिप्ट तुम्हाला वाचून दाखवतो. जिमी किमल असं म्हणतात बरं का की इन बिटवीन द फिंगर पॉइंटिंग देअर वॉज ग्रीविंग ऑन फ्रायडे, म्हणजे त्यांची हत्या झाल्यानंतर फिंगर पॉइंटिंग आणि मध्ये मध्ये ग्रीविंग होतं असं त्यांचं म्हणणं आहे. द व्हाईट हाऊस फ्ल्यू द फ्लॅग्स ॲट हाफ स्टाफ विच गॉट सम क्रिटिसिझम बट ऑन अ ह्युमन लेवल यू कॅन सी हाऊ हार्ड द प्रेसिडेंट इज टेकिंग दिस. म्हणजे अनेक लोकांना दुःख झालं आणि पण डोनाल्ड ट्रम्प यांना किती दुःख झालं हे आपण असं बघूया असं जिमी किमल म्हणतात. आणि हे म्हटल्यानंतर त्यांनी एक क्लिप दाखवली. त्या क्लिपमध्ये एक पत्रकार डोनाल्ड ट्रम्प यांना प्रश्न विचारतोय किंवा त्यांच्याशी बोलतोय. तो संवाद जिमी किमल यांनी त्यांच्या शो मध्ये दाखवला. त्याच्यामध्ये ते असं म्हणतात, तो पत्रकार असं म्हणतो, माय कंडोलन्सेस ऑन द लॉस ऑफ युअर फ्रेंड चार्ली कर्क. चार्ली कर्क डोनाल्ड ट्रम्प यांचा मित्र होता. May I ask, sir, personally, how are you holding up over the last day and a half, sir? ही व्यक्तिशः गेल्या 1-1.5 दिवसामध्ये तुम्हाला म्हणजे तुम्ही कसे आहात की. आणि जिमी किमल म्हणत होते की बघा प्रेसिडेंट कसे दुःख करतायत असं जिमी किमलनी पहिल्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं. तर त्याच्यावरती डोनाल्ड ट्रम्प काय म्हणले ही ट्रान्स्क्रिप्ट आहे. आय थिंक व्हेरी गुड अँड बाय द वे राईट देअर, म्हणजे पहिल्यांदा काय म्हणलं आय थिंक व्हेरी गुड म्हणजे मी खूप चांगला आहे. अँड बाय द वे राईट देअर यू सी ऑल द ट्रक्स. त्यांनी असं तुम्ही व्हिडिओ बघा युट्यूबवर आहे अवेलेबल. त्यांनी असं हाताने दुसरीकडे दर्शवलं आणि म्हणलं बाय द वे राईट देअर यू सी ऑल द ट्रक्स. सगळे ट्रक तुम्ही बघताय ना. दे हॅव जस्ट स्टार्टेड द कन्स्ट्रक्शन ऑफ न्यू बॉलरूम फॉर द व्हाईट हाऊस. प्रसंग काय आहे. चार्ली कर्क यांची हत्या झाली आणि तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल किंवा तुम्हाला जे दुःख झालं तुम्ही कसे कोप अप करताय, तुम्ही कसे हाऊ आर यू कमिंग टू द टर्म्स हा प्रश्न आहे. आणि डोनाल्ड ट्रम्प काय म्हणतो इथं, बाय द वे राईट देअर यू सी ऑल द ट्रक्स दे हॅव जस्ट स्टार्टेड कन्स्ट्रक्शन ऑफ द न्यू बॉलरूम फॉर द व्हाईट हाऊस. न्यू बॉलरूम, बॉलरूम म्हणजे जिथं लोक नाचतात अशी रूम, त्याचं कन्स्ट्रक्शन चालू झालं असं डोनाल्ड ट्रम्प म्हणतात. त्यांना प्रश्न विचारला तुम्ही दुःखाशी कसं कोप अप करताय तर ते सांगतात न्यू बॉलरूम त्याचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. विच इज समथिंग दे हॅव बीन ट्राईंग टू गेट, म्हणजे पूर्वीचे प्रेसिडेंट पण प्रयत्न करत होते मिळवण्याचा. अँड ॲज यू नो फॉर अबाउट 150 years. ह्या स्टेटमेंटला काय आधार आहे माहित नाही की गेले 150 वर्ष अनेक प्रेसिडेंट्स ही नवीन बॉलरूम बांधायचा प्रयत्न करत. 150 वर्षात म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की अमेरिकेत प्रेसिडेंट 150 वर्षात एक बॉलरूम नाही उभी करू शकत, माहित नाही. अँड इट्स गोइंग टू बी अ ब्युटी, म्हणजे ती बॉलरूम फार सुंदर असणार. हे ते स्टेटमेंट आहे. आणि ह्याच्यावरनं जिमी किमल यांनी नंतर काहीतरी म्हणजे काही एक बोलले आणि ह्याच्यावरून जिमी किमल यांचा शो हा सस्पेंड केला गेला. किमलचा शो सस्पेंड होण्याचं कारण काय यामध्ये लक्षात घ्या. डेमोक्रॅटिक पार्टीचे नेते जेवढं डेमोक्रॅट्सकडे मतदार आकर्षित करू शकत नाही त्याच्यापेक्षा जास्त हे कॉमेडियन्स डेमोक्रॅट्सकडे मतदार आकर्षित करतात. आणि ट्रम्प आणि कॉन्झर्वेटिव्ह यांना हे कायमच खुपलेलं आहे आणि ते कॉमेडी करायचा प्रयत्न करतात. ते काही सक्सेसफुल झालेले नाहीत पण ही कॉमेडियन्स लिबरल साईडला जे कॉमेडियन्स आहेत ना ते भयंकर सक्सेसफुल झालेले आहेत. आणि त्याच्यानंतर ही जी एबीसी कंपनी, एबीसी जी कॉर्पोरेशन आहे त्याच्यावरती हा शो होता. परंतु हा शो ते तयार करतात आणि तो शो लोकल टीव्ही स्टेशन्स असतात. ती लोकल टीव्ही स्टेशन्स तो शो डिस्ट्रीब्यूट करतात. हे खूप लक्षात घेण्याची गोष्ट आहे बरं की तो शो तयार होतो आणि ते लोकल स्टेशन्स असतात. म्हणजे उदाहरणार्थ पिंपरी चिंचवडमध्ये एक स्टेशन आहे, नगरमध्ये एक स्टेशन आहे, पुण्यात एक स्टेशन आहे आणि दूरदर्शनची स्टेशनं अशी होती. पुणे दूरदर्शन केंद्र, पुणे आकाशवाणी केंद्र आपण सगळं ऐकलंय. तर ही स्टेशन्स जी आहेत ही ते डिस्ट्रीब्यूट करतात आणि ती स्टेशन्स एका कंपनीच्या मालकीच्या खाली येतात. नेक्स्टार नावाचा एक कंपनी आहे आणि नेक्स्टार जो ग्रुप आहे तो इट इज द लार्जेस्ट टीव्ही स्टेशन ओनर आणि तो 32 एबीसी
चे जे ॲफिलिएट्स आहेत त्यांना तो ओन करतो. आणि तो म्हणजे त्यांचा जो रीच आहे, ह्या नेक्स्ट एबीसीचा रीच, टोटल US डेमोग्राफीमध्ये जो रीच आहे त्यातला जवळपास 10 ते 15% रीच जो आहे तो नेक्स्टारवरती डिपेंडंट आहे. म्हणजे नेक्स्टारनी जर का तो शो ब्रॉडकास्ट केला तर लोकांना दिसेल. एबीसीने काही तयार करायचं ते करू दे, पण नेक्स्टारने डिस्ट्रीब्यूट केला पाहिजे. तर नेक्स्टार इज नाव ट्राइंग टू अक्वायर एक कंपनी आहे, टेग्ना नावाची कंपनी आहे. टेग्ना नावाची एक कंपनी आहे, तिच्याकडे अबाउट 60 स्टेशन्स आहेत. ओके, ती ते अक्वायर करायचा प्रयत्न करतात. म्हणजे नेक्स्टार कंपनी आहे, त्यांची काही स्टेशन्स आहेत, टेग्ना कंपनी आहे, त्यांची काही स्टेशन्स आहेत, आणि नेक्स्टार कंपनी टेग्ना कंपनीला अक्वायर करायचा प्रयत्न करत आहे. आणि पण हे सर्व कंपन्या जिथं ब्रॉडकास्ट करतात ते सगळे पब्लिक एअरवेव्हचा वापर करतात, आणि त्याच्यामुळे त्याच्यावरचा जो कंट्रोल आहे तो FCC, फेडरल कम्युनिकेशन्स व्हॉट एव्हर दॅट इज, तर त्यांच्याकडे तो सगळा कंट्रोल आहे. म्हणजे ह्यांचं मर्जर होऊ द्यायचं की नाही हे FCC ठरवतं. आणि FCCचा जो चेअर आहे, म्हणजे चेअरमॅन आहे ब्रँडन कार नावाचा मनुष्य आहे. तर ब्रँडन कर जो आहे, हे ज्या वेळेला जिमी किमलनी असं त्यांच्या शो मध्ये जे काही सांगितलं, तर त्याच्यानंतर जिमी किमलच्या विरोधात कॉन्झर्वेटिव्हनी खूप म्हणजे त्याच्या विरोधात प्रतिक्रिया यायला लागल्या. म्हणून ब्रँडन करने लिटरली धमकी दिली, बरं, खरोखरच धमकी दिली की त्याला फायर केलं पाहिजे, नाहीतर वी हॅव अदर मोड्स. जर का ह्याच्यातनं म्हणजे बोध जर का काही घ्यायचा असेल तर जे भारतामध्ये घडलं की नाही तेच इथं देखील घडलं. याचा अर्थ काय, भारतामध्ये NDTV अडानीने कसा गिळंकृत केला, त्याच्यामागे भारतीय सरकारने कसं आपली भूमिका निभावली, हे एक्झॅक्टली अमेरिकेत असंच घडलं. आता ब्रँडन कर यांनी या जिमी किमलच्या संदर्भात काय स्टेटमेंट्स केली ते आपण बघू. द सिकेस्ट कंडक्ट पॉसिबल, 17 सप्टेंबरला हे त्यांनी स्टेटमेंट केलं. द पब्लिक इंटरेस्ट मीन्स यू कांट बी रनिंग अ नॅरो पार्टिसन सर्कस अँड स्टील बी मीटिंग युअर पब्लिक इंटरेस्ट ऑब्लिगेशन. हे तुमच्या बाजूच्या विरोधात बोलला म्हणून तुम्ही असं म्हणताय. आणि सगळ्यात धमकीचं जे स्टेटमेंट आहे ते हे, वी कॅन डू दिस द इझी वे ऑर द हार्ड वे. बघा, हा FCCचा कमिशनर आहे, चीफ आहे, तोही अशी धमकी देतो. त्याच्यानंतर सप्टेंबर 17लाच पुढे जिमी ब्लॅकफेस, म्हणजे हे तर किती घाणेरडा स्टेटमेंट आहे ते बघा या ब्रँडन करचा. पण फर्स्ट अमेंडमेंट आहे, त्याला काय बोलायचं ते बोलू दे. जिमी ब्लॅकफेस किमल्स अपरंटली आउटरेजियस कंडक्ट इज द प्रॉब्लेम हिअर, नॉट द कॉलिंग ऑफ इट आउट. जिमी ब्लॅकफेस किमल, तुम्ही सर्च करा ब्लॅकफेस बद्दल, म्हणजे तुम्हाला त्याची कल्पना येईल. म्हणजे आणि हे जे ब्रँडन कर यांची जी स्टेटमेंट्स आहेत ना, ही आत्ताची स्टेटमेंट्स आहेत बरं का. म्हणजे ज्या वेळेला ट्रम्प ज्या वेळेला आला त्यावेळेला ते म्हणले की नाही तुम्ही असं नॅरो बोलू नाही शकत, हा फ्री स्पीच नाहीये, असं हे आता म्हणतात. मग त्यांनी बायडन ज्या वेळेला प्रेसिडेंट होते त्यावेळेला काय स्टेटमेंट केली फ्री स्पीच बद्दल, तेही आपण बोलू. प्रेसिडेंट बायडनचं कौतुक करतात बरं का फर्स्ट अमेंडमेंट बद्दल. प्रेसिडेंट बायडन इज राईट, पॉलिटिकल सॅटायर जे जिमी किमल करत होता त्याच्याबद्दलच ते म्हणतायत. आणि हे आहे मे 2, 2022चं त्यांचं स्टेटमेंट आहे. मे 2, 2022चं स्टेटमेंट. President Biden is right. Political satire is one of the oldest and most important forms of free speech. It challenges those in power while using humor to draw more people into the discussion. That's why the people in influential positions have always targeted it for censorship. हे त्यांचं 2022 मधलं स्टेटमेंट. म्हणजे तुम्ही विरोधाभास बघू शकता. CBSने स्टीव्हन कोल्बेर यांचा जो शो होता लेट नाईट शो, तो त्यांनी कॅन्सल केला. आणि तो देखील त्यांनी कारण असं दिलं की नाही ते आम्हाला नाही करायचं. पण खरं कारण काय असेल याचा अंदाज तुम्ही बांधा. CBS जी कंपनी आहे की नाही, पॅरामाउंट नावाच्या कंपनीच्या खालती CBS येतं.
तर स्कायडान्स नावाची एक कंपनी आहे आणि स्कायडान्स कंपनी जी आहे ती डेव्हिड एलिसन म्हणजे लॅरी एलिसन हे जे ओरॅकलचे जे प्रमुख आहेत त्यांचा मुलगा हा डेव्हिड एलिसन आणि लॅरी एलिसन हे ट्रम्पचे अत्यंत निकटवर्ती आहेत. डेव्हिड एलिसन कोण आहे? लॅरी एलिसनचा मुलगा. त्याचं कर्तृत्व काय मला माहित नाही. पण स्कायडान्स वॉन्ट्स टू अक्वायर पॅरामाउंट आणि पॅरामाउंट वॉन्ट्स टू सेल इट सेल्फ टू स्कायडान्स. सीबीएस वरती स्टीव्हन कोल्बर्टचा शो आहे ज्याच्याबद्दल ट्रम्पने भरपूर टीका केली. ट्रम्पने भयंकर त्या स्टीव्हन कोल्बर्टच्या शोवरती टीका केली आणि मग सीबीएसने काय केलं? स्टीव्हन कोल्बर्टचा शो बंद केला. बघा, जगात सर्वत्र पद्धती सारख्याच आहेत, लक्षात घ्या. तो व्हिक्टर ओर्बान असो, नरेंद्र मोदी भारतात असो किंवा डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेत असो, पद्धती सर्वांच्या सारख्याच आहेत. जिथे जिथे आर्थिक संबंध गुंतले जातात तिथे तिथे सरकार तुमच्यावरती दडपण आणून काही करू शकतं आणि ही परिस्थिती आज अमेरिकेत दुर्दैवाने निर्माण झालेली आहे असं दुर्दैवाने म्हणायला लागतंय. असे शोज बंद करणं वगैरे हे अत्यंत दुर्दैवी आहे असं माझं स्वतःचं मत आहे. ह्या सर्व सागामध्ये, या सर्व प्रकरणामध्ये एका माणसाचं मात्र आपल्याला कौतुक करायला लागेल, ते म्हणजे टेक्सासचे सिनेटर टेड क्रूज. ते रिपब्लिकन आहेत, ते कॉन्झर्वेटिव्ह आहेत, त्यांना जिमी किमल काही आवडत नाही, पण त्यांनी मात्र ह्या सर्व प्रकरणात धैर्याने एफसीसी वरती टीका केली. त्यांनी काय टेड क्रूज काय म्हणाले ते बघा. बट व्हॉट ही सेड म्हणजे ब्रेंडन कार, व्हॉट ही सेड देअर इज डेंजरस ॲज हेल. टेड क्रूज यांचं स्टेटमेंट आहे ब्रेंडन कार बद्दल. And so he threatens explicitly, we're going to cancel ABC's license. We're going to take them off the air so ABC cannot broadcast anymore. He says we can do this the easy way or we could do this the hard way. Yeah. And I got to say, that's right out of Goodfellas. Goodfellas नावाची एक मॉब मूवी होती, अत्यंत गाजलेली आहे. म्हणजे मॉबस्टर्स जशा धमक्या देतात तसे ब्रेंडन कार धमक्या देतात असं टेड क्रूज म्हणतात. दॅट्स राईट आउट ऑफ माफियोसो कमिंग इन टू अ बार गोईंग नाईस बार यू हॅव हिअर. म्हणजे माफियोसो गोईंग इन टू द बार अँड सेज नाईस बार यू हॅव हिअर. इट वुड बी अ शेम इफ समथिंग हॅपन टू इट. माफियोसो त्या बारला कशी धमकी देतात की इट्स नाईस बार यू हॅव हिअर बट इट वुड बी शेम इफ समथिंग हॅपन्स टू हिअर. ब्रेंडन कार यांची धमकी ही माफिया लोकांसारखी धमकी आहे असं बोलण्याचं धैर्य टेड क्रूज या रिपब्लिकन सिनेटरने, ख्रिश्चन कॉन्झर्वेटिव्ह सिनेटरने दाखवलं. त्याबद्दल त्यांचं कौतुकच करायला पाहिजे असं मला वाटतं. अँड म्हणजे ते पुढे असं म्हणतात की दॅट विल एंड अप बॅड फॉर कॉन्झर्वेटिव्ह. गोईंग डाऊन धिस रोड देअर विल कम अ टाइम वेन अ डेमोक्रॅट विन्स अगेन, विन्स द व्हाईट हाऊस. They will silence us. They will use this power and they will use it ruthlessly and that is dangerous. हे अत्यंत योग्य आहे. जर का रिपब्लिकन प्रेसिडेंट असं करत असेल, रिपब्लिकन ऍडमिनिस्ट्रेशन असं करत असेल तर डेमोक्रॅट्स हे करणार, निश्चित करणार आणि ह्याला अंत नाही. त्याच्यामुळे हा डेंजरस म्हणजे हे धोकादायक वळण आहे ज्याच्यावरती अमेरिकन लोकशाही येऊन ठेपलेली आहे. अशा वेळेला हे करणं अत्यंत अयोग्य आहे. हे टेड क्रूज यांनी हे धैर्य दाखवलं आणि त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे. कारण धैर्य असं दाखवणारी फार कमी लोक असतात. एस्पेशली मोदी, ट्रम्प यांच्या काळामध्ये असं धैर्य कोणीही दाखवत नाही. हे माझा अनुभव आहे, तुमचा देखील अनुभव आहे. ऑगस्टचा जॉब रिपोर्ट, कारण तो महत्वाचा टॉपिक आहे ज्याच्यावरती आपण बोललं पाहिजे. ऑगस्टमध्ये फक्त 22,000 जॉब्स क्रिएट केले गेले आणि एक्सपेक्टेशन होतं 76,000 ते 80,000 जॉब क्रिएशनचं. ते फक्त 22,000 जॉब्स क्रिएट केले गेले. यावरती आता काही चर्चा झाली का? आता तर ती जी काय लेबर कमिशनर होती, युएस ब्युरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक, त्याची जी कमिशनर होती तिला तुम्ही फायर केलं आणि तरी देखील ऑगस्टमधले नंबर्स 22,000च आले. मग ट्रम्प काय म्हणले याच्यावरती? काही नाही, मौनम सर्वार्थ साधनम ते केलं आणि त्यांनी रिव्हिजन्स, मागच्या वेळेला आपण पाहिलं रिव्हिजन्स कशा होतात ते.
तर जून 2025च्या ज्या रिवाइज होत्या तर इट गॉट रिवाइज डाऊन बाय 27,000. म्हणजे नेट जॉब गेन इज -13,000. म्हणजे जूनमध्ये जॉब लॉस 13,000चा झाला. आणि जूनमध्ये जो नेट लॉस 13,000चा झाला हा 2020 नंतर पहिल्यांदा एक महिना असा निघाला की याच्यामध्ये जॉब्स लॉस्ट झाले. त्याच्यानंतर जुलैचं जे होतं इट गॉट रिवाइज, जुलैचे जे 73,000 जे जॉब्स होते ते इट गॉट रिवाइज बाय 6,000 to 79,000. आणि नेट इम्पॅक्ट जून आणि जुलैचा जो नेट इम्पॅक्ट आहे तो 21,000 जॉब्स कमी, म्हणजे जो पूर्वीचा जो होता त्याच्यापेक्षा आता असं समजतंय की जून जुलैमध्ये पूर्वी रिपोर्ट केले गेलेल्या जॉब्सपेक्षा 21,000 जॉब्स कमी झालेले आहेत. शेवटचा जो मुद्दा आहे तो आता मी म्हणतो, तो जो आहे तो H1Bचा. H1B हा एक जिव्हाळ्याचा मुद्दा आहे आपल्या भारतीयांसाठी. मी स्वतः H1B वरती, मी स्वतः स्टुडंट म्हणून आलो, नंतर माझा H1B केला गेला, नंतर माझं ग्रीन कार्ड केलं गेलं, मग सिटिझनशिप झाली वगैरे वगैरे. तर H1Bच्या संदर्भामध्ये एक अशी बातमी आली की डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रत्येक H1Bच्या ऍप्लिकेशनला $1,00,000 अशी फी मागितलेली आहे. आणि मी भारतीय समाज माध्यम, प्रसार माध्यम यांच्यामध्ये जर का त्या बातम्या पाहिल्या तर त्या बातम्यांमध्ये असं सांगितलं गेलं, कारण $1,00,000 प्रत्येक ऍप्लिकेशन मागे आणि प्रत्येक वर्षासाठी हे कोणत्याच कंपनीला परवडणारं नाहीये. त्याच्यामुळे सगळ्या H1 वाल्यांना आता भारतात परत यायला लागणार वगैरे अशा प्रकारच्या बातम्या प्रसृत केल्या गेल्या. पण त्यामध्ये तितकंसं ते खरं नाहीये असं माझं मत आहे. कारण मी प्रत्यक्ष व्हाईट हाऊसच्या वेबसाईटवरती जाऊन ते जे काही प्रोक्लेमेशन होतं ते मी प्रोक्लेमेशन ते पाहिलं आणि त्यामध्ये काय म्हणलंय ते आपण बघूया. व्हाईट हाऊसचं मी ह्या लिंक्स पाठवीन त्याच्यामध्ये. पण व्हाईट हाऊसचं जे प्रोक्लेमेशन आहे की नाही ते तुम्ही वाचलं पाहिजे. लक्षात घ्या, आपण दरवेळेला असं म्हणतो, आपण दरवेळेला ह्या शोची, ह्या व्हिडिओची शेवट करताना आपण म्हणतो द ट्रूथ इज ऑलवेज ॲट द सोर्स. आणि कोणत्याही बातम्या असतील तर शक्य तितकं आपण काही पत्रकार नाही आहोत, पण शक्य तितकं आपण सोर्सकडे जाण्याचा प्रयत्न करावा, सोर्स शोधून काढायचा प्रयत्न करावा. कारण मूळ स्रोत जे आहे तिथंच सत्य असतं. आणि हे व्हाईट हाऊसचं प्रोक्लेमेशन आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवला. इट इज हिअर बाय ऑर्डर्ड. प्रेसिडेंट म्हणून डोनाल्ड ट्रम्पने खालची ऑर्डर दिलेली आहे. सेक्शन 1 रिस्ट्रिक्शन ऑफ एंट्री. अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे हा. इथे त्यांनी काय लिहिलंय ते बघा. रिस्ट्रिक्शन ऑफ एंट्री आहे ही. म्हणजे अमेरिकेमध्ये एंट्री करण्यावरती काही रिस्ट्रिक्शन्स घातलेली आहेत. हे अतिशय महत्वाचा मुद्दा आहे हा. त्याच्याबद्दल ते बोलत आहेत. एंट्री इन टू द युनायटेड स्टेट्स ऑफ एलियन्स ॲज नॉन इमिग्रंट्स. म्हणजे जे ग्रीन कार्डवरती येत नाहीयेत पण इतर काही गोष्टींसाठी येत आहेत, नॉन इमिग्रंट्स म्हणून येत आहेत. आणि ते काय करण्यासाठी येत आहेत? टू परफॉर्म सर्व्हिसेस इन अ स्पेशालिटी ऑक्युपेशन. म्हणजे तो H1Bचा संदर्भ इथं लागतो. टू परफॉर्म सर्व्हिसेस इन अ स्पेशालिटी ऑक्युपेशन अंडर सेक्शन, त्यांनी ते सेक्शन्स दिलेले आहेत, इज रिस्ट्रिक्टेड except for those aliens whose petitions are accompanied or supplemented by a payment of $100,000. याचा इंटरप्रिटेशन असं होऊ शकतं की तुमच्याकडे H1B व्हिसा आहे आणि आता तुम्ही एंटर करताय तर तुम्हाला $1,00,000 भरायला लागतील. पण याचा अर्थ असा होतो की एखादा अमेरिकन, म्हणजे आता मी वकील नाही, हे वाचून जे मी इंटरप्रिट करतोय ते माझं इंटरप्रिटेशन आहे. तर याचं इंटरप्रिटेशन माझ्या मते असं आहे की तुम्ही जर का भारतामध्ये आहात, भारतामध्ये एक व्यक्ती आहे, अमुक एक व्यक्ती आहे, विजय चौहान, अमिताभचं नाव घेऊ आपण, ओके, म्हणजे सिनेमातलं नाव विजय चौहान नावाची एक व्यक्ती आहे. आता त्या व्यक्तीला H1B वरती अमेरिकेत एंट्री मारायची, ओके. अशी विजय चौहानला जर का H1B वरती अमेरिकेत एंट्री मारायची असेल तर त्याला $1,00,000 रिसीट दाखवायला लागेल, ओके. मग आता जे H1B वरती अमेरिकेत ऑलरेडी आहेत त्यांचं काय?
त्यांना हे ऍप्लिकेबल होत नाही, कारण त्यांची ऑलरेडी एंट्री झालेली आहे. आधार काय, त्याला आधार एक पुढचा पण एक क्लॉज आहे, तो मी दाखवतो. विजय चव्हाण, ज्याचा अमेरिकेशी सुतराम संबंध नव्हता, पण एखाद्या कंपनीला वाटलं की नाही विजय चव्हाणकडे काय जे आहेत ते स्किल्स आहेत आणि त्याच्यासाठी तो आम्हाला पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्हाला अमेरिकन नागरिक काही मिळत नाही, म्हणून विजय चव्हाणला H1B वरती अमेरिकेत आणायचं, तर मग तुम्हाला $1 लाख भरायला लागतील. परिस्थितीमध्ये मला तरी असं काही वाटत नाही की ज्या लोकांचा H1 इथं झालेला आहे आणि ते H1 वर आहेत त्यांना काही धोका आहे. परंतु अर्थातच मी काही वकील नाही आणि त्याच्यामुळे माझं मत हे 100% सत्य असेल असं ठरत नाही. वकील जरी असले तरी कोर्ट काय म्हणेल, त्याच्यामुळे ह्याच्यावरनं पुढे कोर्टामध्ये केसेस जाण्याची शक्यता आहे आणि काही प्रमाणात जे H1 वरती आहेत त्यांच्यामध्ये अँझायटी किंवा थोडं एक चलबिचल ज्याला आपण म्हणतो तसं होण्याची निश्चित शक्यता आहे. अमेरिकेतल्या कंपन्या H1B शिवाय काम नाही करू शकणार असं माझं मत आहे. म्हणजे आत्ताच्या आत्ता सगळ्या H1B वाल्यांना त्या देशात पाठवलं तर इथल्या कंपन्यांमधलं काम होणार नाही. आणि जी कोणी H1B वरती ज्या व्यक्ती आहेत त्यांनी आपल्या लॉयरचा सल्ला फॉलो करावा, त्यांच्या संपर्कात राहावं, घाबरून जाऊ नये, परंतु लॉयरच्या संपर्कात राहावं आणि त्यांचा सल्ला मात्र फॉलो करावा. हे तुम्हाला जर का अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही एक मूर्ती.com नावाची वेबसाईट आहे, तिला तुम्ही फॉलो करा. ती अतिशय चांगली वेबसाईट आहे. गेली 20 वर्ष मी ती वेबसाईट फॉलो केली. आता सिटीजन झाल्यानंतर एवढी काही फॉलो केली नाही, परंतु ती फॉलो केली. त्यांचे न्यूज लेटर्स आहेत ते तुम्ही वाचा. चांगल्या प्रकारचे न्यूज लेटर्स असतात आणि अतिशय चांगला एक स्रोत आहे माहितीचा, तो तुम्ही फॉलो करू शकता. आणि यानंतर आपण ह्या एपिसोडच्या शेवटच्या भागाकडे येणार. आपण दर एपिसोड जो आहे व्हिडिओ एपिसोड तो आपण एका कवितेनी संपन्न करतो. तर ही जी कविता आहे हेनरी वर्ड्सवर्थ लॉन्गफेलो या मोठा इंग्लिश कवी होऊन गेला, त्यांनी ही कविता लिहिलेली आहे आणि ही कविता फार सुरेख आहे. मला स्वतःला ही कविता फार आवडली. ही जी कविता आहे त्या कवितेचं नाव आहे द लॅडर ऑफ सेंट ऑगस्टिन. ओके, अशी ती कविता आहे आणि ही त्यांनी 1850 मध्ये ती पब्लिश केली. मी त्याच्याबद्दलची माहिती वाचतोय आणि त्यांचं एक कलेक्शन आहे, मी ते वाचलेलं नाही पण मी कविता वाचलेली आहे. द सी साइड अँड द फायर साइड असं नावाचं एक पोएम्सचं कलेक्शन आहे, त्यामध्ये ही कविता आहे. आणि ही कविता आहे ती सेंट ऑगस्टिन यांचा जो काही विचार होता किंवा त्यांची जी काही शिकवण होती त्याच्यावरनं प्रेरणा घेऊन लिहिलेली कविता आहे. आणि सेंट ऑगस्टिन हे काय ख्रिश्चन संत होते असं म्हणू, कॅथलिक संत होते असं म्हणू, आणि आपली स्पिरिच्युअल ग्रोथ, ह्युमिलिटी आणि द पर्स्यूट ऑफ व्हर्च्यू याबद्दल त्यांनी काही लिहिलेलं आहे. तर आणि मुख्य म्हणजे या कवितेमध्ये मला जे भावलं ते माणूस आपण असं बघतो बरं का, म्हणजे विशेषतः हे आपल्या समाजामध्ये, भारतीय समाजामध्ये तर खूप आहे की आपण एकदम एंड प्रॉडक्ट बघतो आणि काही व्यक्तींना संतत्व देऊन टाकतो. परंतु आणि संतत्व दिलं की त्यांच्या सगळ्याच गोष्टी योग्य, सगळ्याच गोष्टी अगदी, आणि त्यांनी कोणतंच कधीच काही वाईट केलं नाही किंवा वाईट विचार आले नाहीत किंवा काय असं एक आपण समजून जातो. किंवा त्यांना मानवी बाकीच्या ज्या काही भावना असतात, षड्रिपू हे मानवी भावनांचं प्रतीक आहे. षड्रिपू हे प्रत्येकात आहेत, परंतु संतांच्या बाबतीत कोणी आपण बघितलेलं नाही की त्यांच्याबद्दल त्यांच्या षड्रिपूंबद्दल त्यांनी ह्या प्रसंगात कसे वागले, त्याच्यावरती टीका वगैरे हे आपण कधी बघत नाही. वस्तुतः तुकारामांच्या गाथा जर का पाहिल्या तर तुकारामांच्या गाथेमध्ये ते षड्रिपूंबद्दल आणि त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल अनेक वेळा बोलतात, परंतु हे आपण कोणाला लावत नाही. आणि तुम्ही संतांना वगैरे किंवा जे तथाकथित संत म्हणू, कारण अशी काही पदवी नाही युनिव्हर्सिटी देणारे संत म्हणून, पण ज्यांना तथाकथित संत आपण ज्यांना म्हणतो त्यांना आपण असे प्रश्न देखील करू शकत नाही की हे तुम्ही असे कसे वागलात. हे प्रश्न देखील केले तर आपल्याला धर्मद्रोही वगैरे ठरवण्याची शक्यता असते. परंतु माणसाची जी डेव्हलपमेंट आहे ती काही अशी एकदम सर्व गुणसंपन्न व्यक्ती जन्माला येत नाही. ती प्रसंगातून डेव्हलपमेंट होत असते. प्रसंगातून माणूस शिकत असतो आणि त्याच्यातून पुढे जात असतो. आणि द लॅडर ऑफ सेंट ऑगस्टिन हे
प्रतीक आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन आहे असं मला वाटतं. ही कविता आपण बघूया. सेंट ऑगस्टीन, वेल हॅज दाउ सेड that of our vices we can frame a ladder if we will but tread beneath our feet each deed of shame. काय सुरेख, म्हणजे हा कवी असं म्हणतो, वेल हॅज दाउ सेड, तुम्ही सेंट ऑगस्टिन तुम्ही खरोखरीच हे अत्यंत योग्य पद्धतीने मांडलं. काय मांडलं? दॅट आवर व्हायसेस, दॅट ऑफ आवर व्हायसेस, म्हणजे आपले जे दुर्गुण आहेत, दॅट ऑफ आवर व्हायसेस वी कॅन फ्रेम अ लॅडर. आपले जे दुर्गुण आहेत त्याची एक आपण शिडी बनवू शकतो. इफ वी विल बट ट्रेड, परंतु ही शिडी बांधल्यानंतर आणि त्या शिडीवरनं चढताना आपल्याला काय करायला पाहिजे? बट इफ वी विल बट ट्रेड बिनीथ आवर फीट ईच डीड ऑफ शेम. जे जे काही लज्जास्पद कृत्य आपण केलेलं आहे ते जर का आपण आपल्या पायाखाली तुडवत ह्या लॅडरवरनं चढलो तर आपल्या व्हायसेसची एक लॅडर बनू शकते, आपल्या दुर्गुणांची एक शिडी बनू शकते. हे तुम्ही सेंट ऑगस्टिन, हे तुम्ही अत्यंत उत्तम प्रकारे सांगितलेले आहेत. मी प्रत्येक स्टँजाचा काही अर्थ सांगणार नाहीये, पण मला जे सांगावंसं वाटतं ते सांगतं. Saint Augustine, well hast thou said that of our vices we can frame a ladder if we will but tread beneath our feet each deed of shame. All common things, each day's events, that with the hour begin and end, प्रत्येक तासाला जे घडणारे इव्हेंट्स आहेत आपल्या आयुष्यातले, our pleasures and our discontents are rounds by which we may ascend. The low desire, the base design that makes another's virtue less. Revel of the ruddy wine and all occasions of excess. The longing of ignoble things, the strife of triumph more than truth, the hardening of the heart that brings irreverence for the dreams of youth. All thoughts of ill, all evil deeds that have their root in thoughts of ill. Whatever hinders or impedes the action of the nobler will, all this must, हे सगळं जे काही आहे, all this must first be trampled down beneath our feet if we would gain in the bright fields of fair renown the right of eminent domain. हे आपल्याला सगळ्याला आपल्या पायदळीच तुडवायला लागेल. आपल्या व्हायसेस, आपले शेमफुल डीड्स. We have not wings, we cannot soar. आपल्याला काही पंख नाहीत. बट वी हॅव फीट टू स्केल अँड क्लाइम्ब. आपल्याला पंख नाही, त्याच्यामुळे आपण उडून नाही जाऊ शकत एकदम. बट वी हॅव फीट टू स्केल अँड क्लाइम्ब बाय स्लो डिग्रीज, बाय मोर अँड मोर द क्लाउडी समिट्स ऑफ आवर टाइम. द क्लाउडी समिट्स ऑफ आवर टाइम. सुंदर वाक्य. द माइटी पिरामिड्स ऑफ स्टोन that wedge like cliff the desert airs, when nearer seen and better known are but gigantic flights of stairs. The distant mountains that uprear their solid bastions to the skies are crossed by pathways that appear so as we to higher levels rise. The heights by great men reached and kept were not attained by sudden flight. फार महत्वाचं. The heights by great men reached and kept were not attained by sudden flight, but they, while their companions slept, were toiling upward in the night. Standing on what too long we bore, with shoulders bent and downcast eyes, we may discern, unseen before, a path to the higher destinies. Nor deem the irrevocable past as wholly wasted, wholly vain. म्हणजे जे पूर्वी केलं ते काय wholly wasted नाहीये, wholly in vain नाहीये. If rising on its wreck, ते जे काही अवशेष आहे त्याच्यावरती उभं राहायचं असेल, उभं राहत असू. If rising on its wrecks at last to something nobler we attain. सुरेख कविता आहे. ह्या काव्याचं रसास्वाद घ्यायचा तर तासन तास बोलता येईल. द लॅडर ऑफ सेंट ऑगस्टिन ही कविता हेनरी वॅड्सवर्थ लॉंगफेलो यांची ही कविता आहे. अतिशय आवडती अशी माझी कविता आहे आणि ही कविता बोलून आपण आजचा कार्यक्रम संपन्न करणार आहोत. आणि नेहमी लक्ष द्या, द ट्रूथ इज
ऑलवेज ॲट द सोर्स. नमस्कार.